हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकाड शिका मराठीच्या या सिरीजमध्ये. या सिरीजच्या लेक्चरमध्ये आपण लाईन, पॉलीलाईन आणि सर्कलचं एक्सरसाइज आपण पाहिलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहेत आपली आर्क कमांड. याच्यामध्ये आर्कचे व्हेरियस टाईप कुठले कुठले आहेत. आर्क आपण खूप नंबर ऑफ वेनी बनवू शकतो. मग ते कसे बनवू शकतो तर त्याबद्दल डिस्कस करूयात. सो लेट्स गो टू द आर्क कमांड. ओके, तर इथे न्यू वरती क्लिक करतोय मी. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे टॅब ओपन होताना दिसतोय. ओके, देन फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा पण आपण याच्यामध्ये एंट्री घेतोय तर त्यावेळेस काय म्हटलं होतं तुम्हाला की आपल्याला आपण युनिट सेट करायला विसरायचे नाही आहेत. ओके, तर त्यासाठी इथे पहिल्यांदा टॉपवरती क्लिक करतोय मी. टॉपवरती क्लिक करतोय. त्यानंतर कारण इथे झूम आपला जो वर्कपेस आहे तो प्रॉपरली मॅनेज होतो, म्हणजे आपला UCS आयकॉन आपला प्रॉपरली स्क्रीनमध्ये फिट होतो. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल वी विल से युनिट UN एंटर करू शकता. युनिट ही कमांड आपल्याला युनिट चेक करण्यासाठी यूज केली जाते, राईट. तर इथं युनिटवरती क्लिक केलं. त्यानंतर मेकॅनिकल सिस्टीममध्ये आपण इथे पाहतोय मिलीमीटर आणि डेसिमल हे दोन ऑप्शन्स आहेत. ओके, तर इथे ओके करूयात. देन आता गो टू द आर्क कमांड. आता ड्रॉ पॅनलमधली आपण या अगोदर लाईन पाहिलं होतं, पॉलीलाईन पाहिलं होतं, सर्कल पाहिलं होतं. तर आज आपण आर्क कमांड बद्दल पाहतोय. आर्कच्या ॲरोवरती जर तुम्ही क्लिक केलाय तर इथे नंबर ऑफ तुम्हाला कमांड्स पाहायला मिळतील. यातल्या काही कमांड तुम्हाला रिपीटेडमध्ये पाहायला मिळतील. ओके, तर फर्स्ट आहे आपल्याला 3 पॉईंट, सेकंड असे थर्ड, असं टोटली आपल्याला नियरली अबाउट आपल्याकडे 10 कमांड्स तुम्हाला इथे पाहायला मिळतात. ओके, आर्क आपण 10 कमांडद्वारे क्रिएट करू शकतो. तर त्यातली फर्स्ट आहे 3 पॉईंट. पण डायरेक्ट रँडमली पण तुम्ही 3 पॉईंट घेऊ शकता. पण त्यासाठी एक मी स्केच बनवतो इथे. एल टाईपद्वारे एक लाईनद्वारे हे बनवणार आहे. ओके, 0,0 हॉरिझॉन्टल पाहिजे तर अर्थो मोड आपल्याला ऑन करूयात आपण. इथे मी 50चं डिस्टन्स टाकलं. स्पेस बार यूज करतोय. परत स्पेस बार यूज करून आपण काय करणार आहेत, इकडे लाईन क्रिएट करणार आहेत 50. ओके, 50x50चं इथे एक मी एल टाईप शेप लाईनद्वारे बनवून घेतलेला आहे. याला सिलेक्ट करूयात, याला कॉपी करूयात. आता कॉपी कशासाठी करतोय, कारण मला बाकीचे पण काही ऑप्शन्स तुम्हाला शो करायचे आहेत. म्हणजे आपण सिलेक्शन जर वेगळं घेतलं तर आपल्याला रिझल्ट काय मिळत आहेत तर याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करायचं आहे. आता एक लक्षात ठेवा, आता आपण लाईन ड्रॉ करायला अर्थो मोड ऑन केला, पण आर्कसाठी आपल्याला अर्थो मोड हा ऑफ करावा लागेल. म्हणून इथं अर्थो मोड मी आता ऑफ करतो. ओके, अर्थो मोड ऑफ करा आणि अर्थो मोड ऑफ करून आपण आता आर्क कमांडला स्टार्ट करतोय. तर आर्क मधली फर्स्ट कमांड आहे दॅट इज द 3 पॉईंट. आता 3 पॉईंट मध्ये समजा हा मी फर्स्ट पॉईंट दिला, सेकंड पॉईंट इथे दिला आणि थर्ड पॉईंट इथे दिला. जनरेट झालेला आर्क कसा जनरेट झालाय, असा जनरेट झाला. परत तीच कमांड घेतोय मी. आता फर्स्ट पॉईंट मी इथे दिला, सेकंड इथे दिला आणि थर्ड इथे दिला. तर आर्कचा शेप जो आहे तर तो तुम्हाला चेंज झालेला पाहायला मिळतो. ओके, कारण आपण फर्स्ट आणि लास्ट पॉईंट तर सेम ठेवलेला आहे, पण मिड पॉईंटचं पोझिशन चेंज केलंय. तर त्यामुळे मिळणारं जे आउटपुट आहे आपल्याला किंवा मिळणारा जो रिझल्ट आहे तर तो डिफरंट आहे आपल्याकडे. ओके, परत आता मी इथे घेतला, परत कमांड घेतली आहे 3 पॉईंट आर्क. फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट आणि थर्ड पॉईंट असं घेतलं. तर इथं जो शेप आहे आपण मिड पॉईंटच फक्त चेंज केला, तर त्याच्यामुळे जे आउटपुट मिळणार आहे तो आपल्याला डिफरंट आलेला आहे. ओके, आता हे जे बाय डिफॉल्ट आहेत हे दोन्हीही मी काय करतोय, डिलीट करतोय. ओके, आता सिलेक्शन थोडंसं चेंज करून बघूयात आपण. 3 पॉईंट आर्क मध्ये आपण परत कमांड घेतली. आता मी हा फर्स्ट पॉईंट हा घेतला. ओके, सेकंड पॉईंट हा ठेवला आणि थर्ड पॉईंट हा ठेवला. तर म्हणजे आपलं आउटपुट जे आहे तर ते काय आलं, चेंज येतं याच्यामध्ये. ओके, तर या दोघांनाही सिलेक्ट करतोय आणि चेंज करतोय. एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये तुम्ही जे इनपुट थोडेफार चेंज केले तर तुम्हाला मिळणारा आउटपुट रिझल्ट आहे तो चेंज असणारच आहे डेफिनेटली. त्यानंतर नेक्स्ट कमांड आहे आपल्याला स्टार्ट सेंटर एंड. ओके, पहिल्यांदा आपल्याला स्टार्टिंग पॉईंट द्यायचा. समजा मी हा स्टार्ट दिला, ओके, हा सेंटर दिला आणि हा एंड दिला. ओके,
तर इथे आपल्याला काय झालं, कम्प्लिटली एक आर्क जनरेट झाला फर्स्ट आणि लास्ट पॉईंटच्या आतमध्ये. ओके, पण त्याच कंडिशनमध्ये मी हीच कमांड परत घेतोय, स्टार्ट सेंटर एंड वाली. पण आता इथे काय करतो, स्टार्ट पॉईंट हा ठेवला, सेंटर पॉईंट तोच ठेवला, फक्त स्टार्ट आणि एंडिंगचं चेंज केलेले आहेत किंवा दोघांना चेंज केलंय फक्त मी. तर त्यामुळे मिळणारं जे आउटपुट आहे तर ते कुठलं आहे, डिफरंट आपल्याला मिळतं. इथून हा बाहेरून सर्कल म्हणजे सर्कलचा 1/3/4 पार्ट म्हणजे 75% पार्ट इथे जनरेट झालेला आहे आणि इथे जो झाला होता तो 1/4 पार्ट जनरेट झाला होता. ओके, हे लक्षात ठेवा. तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही स्टार्टिंग आणि एंडिंगची जर अदलाबदल केली तर त्यामुळे तुम्हाला जे आउटपुट मिळणार आहे ते डिफरंट आहे. त्यानंतर आहे आपल्याला स्टार्ट सेंटर अँगल. आता स्टार्ट कुठे ठेवायचा आहे, स्टार्टिंग पॉईंट इथे पण ठेवू शकता, इथे पण ठेवू शकता. आता इथे मी ठेवला स्टार्ट, हा सेंटर ठेवला आणि मग याचा अँगल. अँगल तुम्ही एक्झॅक्ट इथे घेतला तर 90 डिग्री येतो. कमी ठेवायचं असेल तर कमी पण ठेवू शकता. आता इथे मी समजा एका 60चा अँगल ठेवला. ओके, तर आता इथे आपण लाईनद्वारे चेक करूयात. आपल्या ओरिजिन पासून इथपर्यंत जर लाईन ड्रॉ केली तर दॅट इज द अँगल 60 आपल्याकडे अवेलेबल असणार आहे. ओके, तर जे पण तुम्हाला अँगल हवा असेल तो तुम्ही इथे घेऊ शकता. इथे मी 60 घेतला, तुम्हाला 120 हवा असेल 120 घेता येतो. नेक्स्ट आहे आपल्याला स्टार्ट सेंटर आणि लेंथ. आता लेंथ कुठली असते, ही लेंथ म्हणजे कॉर्ड लेंथ असते. ओके, परत मी ही कमांड घेतली आहे, स्टार्ट सेंटर आणि इथे लेंथ टाकतोय मी, समजा इथं 70 लेंथ टाकली, किती 70. आता 70 टाकल्याच्या नंतर लक्षात घ्या, आता याची 70 म्हणजे लेंथ कुठली असणार आहे, जेव्हा मी इथे याची लाईन ड्रॉ करतोय ना, किंवा याचा अलाइन डिस्टन्स आपण घेऊया. तिथे अलाइन मध्ये याचा हा पॉइंट आणि हा पॉइंट जेव्हा आपण याला कन्सिडर करतोय तर धिस डिस्टन्स इज 70, म्हणजे याला काय म्हणतो आपण, कॉर्ड लेंथ म्हणतो. काय म्हणतोय, कॉर्ड लेंथ. आणि या कॉर्ड लेंथ मध्ये आपण काय करता येतो, कॉर्ड लेंथ जर आपल्याला प्रोव्हाइड केली असेल तरच या कमांडचा यूज करता येतो. आता परत आहे आपल्याला स्टार्ट एंड आणि अँगल. ओके, दुसरी कमांड त्यातली आर्क मधली नेक्स्ट कमांड आपण पाहूयात, ती आहे स्टार्ट एंड अँगल. आता स्टार्ट पॉइंट कुठे द्यायचा आहे, समजा स्टार्ट इथे दिला, एंड इथे दिला. आता अँगल तुम्ही 90 डिग्री टाकू शकता, 60 टाकू शकता. आता इथे मी समजा 60 टाकला. ओके, तर असा जनरेट झालेला. आता तिघांमध्येही तुम्हाला शो करतोय मी. ही कमांड परत घेतली आहे, स्टार्ट एंड. फक्त अँगल आपण चेंज करणार आहे. इथे मी 90चा अँगल घेतला, परत स्टार्ट एंड इथे अँगल घेतला मी 120चा. तर डिफरंट अँगलला तुम्ही आहे का नाही, हा होता तो 60चा होता, हा होता तो 90चा होता आणि हा होता तो 120चा. आता इथे जर तुम्ही क्लिक केलाय तर इथे तुम्ही याचे सेंटर पहा. या आर्कचं सेंटर कुठे आलेलं आहे, इथे आलेलं आहे. ओके, इथे 90 वाला सिलेक्ट केलं तर एक्झॅक्ट या पॉइंटला किंवा याच्या जो आपण सेंटर पॉइंट घेतला त्यालाच काय येईल, त्याचं सेंटर येईल आर्कचं. आता इथं पहा, मग इथून आपल्याला हा जो आहे, इथून जर लाईन ड्रॉ केली आणि इथून या सेंटर, तर त्याचा अँगल आपल्याला किती मिळणार आहे, 60 मिळणार आहे. म्हणजे तुम्ही अँगल चेंज केला तरीही तुम्हाला जो शेप मिळतोय किंवा जे आउटपुट रिझल्ट मिळतो तो कसा असतो, डिफरंट असतो. ओके, याच्यामध्ये नंतर आहे डायरेक्शन, स्टार्ट एंड डायरेक्शन. आता मी स्टार्टिंग इथे घेतला, एंडिंग इथे घेतला आणि डायरेक्शन. आता डायरेक्शन तुम्ही लेफ्ट साइड जातायत का राईट साइड. आता मी राईट साइडला गेलो तर असा शेप मिळतो आपल्याला, लेफ्ट साइडला आलो तर असा शेप मिळतो. म्हणजे तुम्ही कर्सर कुठे क्लिक करतायत दॅट्स मॅटर. ओके, आता हा घेतला होता आपण लेफ्ट साइडला कर्सर क्लिक केला, हा राईट साइडला क्लिक केला, तर दोघांमध्ये मिळणारं जे आउटपुट आहे, रिझल्ट जो मिळतोय आपल्याला तो डिफरंट असणार आहे कमांडमध्ये. ओके, तर ही आहे आपली आर्कची. त्यानंतर स्टार्ट एंड रेडियस. आता स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट इथे घेतलाय, आपल्याला रेडियस प्रोव्हाइड करायची आहे. आता इथं रेडियस जी आहे ती नॉर्मली आपण या लाईनचं डिस्टन्स घेतलेलं आहे 50. ओके, आता रेडियस एवढी पण कमी नाही घेऊ शकत किंवा एवढी पण जास्त नाही टाकू शकत, एक प्रोपोर्शनल मध्ये व्हॅल्यू टाकावी लागते. समजा इथे मी जर 10 टाकलं तर पॉसिबल आहे का,
नाहीये. का पॉसिबल नाहीये? कारण त्या कंडिशन मध्ये 50 या लाईनचं जे डिस्टन्स आहे ते 50-50 आहे. तर या कंडिशन मध्ये पॉसिबलच नाहीये. स्टार्ट एंड घेतला, इथे मी ठीक आहे एक 60 टाकू शकतो, ओके, किंवा 50 टाकता येईल. समजा इथे मी 30 टाकली, 30 पण अवेलेबल नाहीये, 30 पण येऊ शकत नाहीये. मग इथे आपण 40 टाकून बघूयात. 40 पॉसिबल आहे. ओके, 30-35 एक नियरली अबाउट 35 पर्यंत ती पॉसिबल होते. ज्या वेळेस लाईनचं डिस्टन्स, बऱ्याच वेळा असं होतं की आपण रँडम आर्क क्रिएट करायला जातो 2 पॉईंटच्या आतमध्ये आणि आपल्याला त्याचं डिस्टन्स माहिती नसेल, तर पहिल्यांदा त्याच्यातलं डिस्टन्स आयडेंटिफाय करा आणि त्याच्या प्रोपोर्शनल मध्ये काय टाका, रेडियस पुटअप करा. ओके, तर हे होती आपली रेडियस वाली कमांड्स. याचा यूज आपण करतो, पण आर्क कमांड ही खूप रेअरली यूज केली जाते, त्याचा तेवढा यूज होत नाही. आता यानंतर आपण या कमांड ऑलरेडी पाहिलेल्या आहेत, लक्षात ठेवा. सेंटर स्टार्ट एंड ऑलरेडी आपण काय पाहिलं होतं, स्टार्ट सेंटर एंड पाहिली होती. आता इनिशियली इथं काय देतोय, सेंटर स्टार्ट एंड देतो. म्हणजे इनिशियली पहिल्यांदा सेंटर द्यावं लागेल, मग स्टार्टिंग पॉइंट आणि मग एंडिंग पॉइंट. नेक्स्ट कमांड आहे अँगल. सेंटर स्टार्ट अँगल किती द्यायचा आहे, समजा मला 45 डिग्री द्यायचा आहे, तो 45 डिग्रीचाही आपण इथे जनरेट करू शकतो. आणि सेम कमांड्स आहे इथे जशी आपण याच्यामध्ये पाहिली होती, स्टार्ट सेंटर लेंथ वाली, इथे आपण देतोय सेंटर स्टार्ट लेंथ वाली. ओके, इनिशियली सेंटर पॉइंट द्यावा लागतो. आता समजा मी हा सेंटर घेतला आणि हा स्टार्ट घेतला, आता इथे काय व्हायलंय, आपला UCS सिलेक्ट होतोय. ओके, तर त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम येतोय. तर UCS ला आपण हाईड पण करू शकतो. जे आपण UCS वगैरे जर हाईड करायचं असेल तर आपल्याला व्ह्यू टॅबमध्ये इथे आपल्याला ऑप्शन असतो UCS आयकॉन नावाचा, त्याला तुम्ही हाईड पण करू शकताय. ओके, इथून आता ही जी कमांड घेतली आहे मी, स्टार्ट सेंटर लेंथ, आता मी स्टार्ट पॉईंट सेंटर पॉईंट हा घेतला, स्टार्ट पॉईंट इथे घेतला, तर इथून आपली आर्क काय होते, जनरेट होतीये, जो आपण घेतलाय तो. इथे मी समजा एका 60 mm चं हे टाकलं, तर या दोन लाईन ज्या आहेत आपल्या, दिस डिस्टन्स इज 60, तुम्ही बघू शकता. दिस इज अ कॉर्ड लेंथ म्हणतो आपण त्या याच्यामध्ये. ओके, कॉर्ड लेंथ. आणि त्यानंतर लास्टची जी कमांड आहे दॅट इज अ कंटिन्यू. जो प्रिव्हियसली तुम्ही जो आर्क ड्रॉ केला असेल किंवा लाईन ड्रॉ केला असेल, तर त्याला तो टँजंट मध्ये आर्क जनरेट करतो. कंटिन्युअसली आर्क काय करतो, जनरेट करतो कंटिन्यू मध्ये. ओके, कुठली कमांड आहे, टँजंट आर्क, त्याला कंटिन्यू अशी कमांड आहे. समजा मी इथे सर्कल ड्रॉ केला, या सर्कलला टँजंट आर्क घ्यायचं म्हटलं तर होईल का, नाही होणार. का नाही होणार, सर्कल इज अ क्लोज एंटिटी आहे. ओके, त्याच ठिकाणी मी एखादी इथे लाईन ड्रॉ केली आहे समजा, तर इथे माझ्याकडे लाईन आहे, या लाईन मध्ये आपल्याला जनरेट करायचं आहे. सो गो टू द कंटिन्यू. लाईनला तो टँजंट मध्ये घेईल, कारण लाईन ही काय आहे, ओपन एंटिटी आहे. ओके, तर हे होतं आपलं आर्क कमांड. आर्कची कमांड खूप रेअरली यूज केली जाते, तर याचं जे एक्सरसाइज आहे तर ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये किंवा उद्याच्या याच्यामध्ये पाहूयात. ओके, तर आजचं लेक्चर आपण इथेच स्टॉप करतोय. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.